ज्या कड्यावरून आपले मावळे सुद्धा उतरत नव्हते, असा एक भयंकर कडा जिथे फक्त वारा ये जा करायचा, तो एका आईने उतरला होता. तर रोजच्या प्रमाणे हिरकणी आपल्या बाळाला घरी ठेवून रथीपाला म्हणजेच गडावर दूध द्यायला गेली. पण त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमाचा सण असल्याने तिला नेहमीपेक्षा जरा जास्त उशीर झाला. दुर्दैवाने हिरकणी मुख्य दरवाजाजवळ पोहोचताच तोफ गरजली आणि दरवाजे बंद झाले. तिने द्वारपालांना प्रचंड विनवण्या केल्या, पण त्यांनी प्रवेश काही दिला नाही. पण हिरकणी तर आई होती आणि घरात एकटंच असणाऱ्या तिच्या तान्ह्या बाळाचा विचार मनात खूप घोंगावत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर तिला एक मार्ग कळला पश्चिम कड्याने खाली उतरण्याचा, जो कडा अतिशय खडतर, खोल आणि काटेकुट्यांनी भरलेला होता. पण आपल्या बाळाच्या विचारापुढे तिला काहीच दिसलं नाही. काळोख, काटेकुटे, जखमा सगळं सहन करत तिने कडा उतरला आणि घरात पोहोचेल तोवरच दारात भयानक लांडगा दिसला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने त्यालाही ठार मारलं. आलेल्या सगळ्या अडचणीवर मात करून आपल्या बाळापर्यंत पोहोचली. आपल्या बाळाला हृदयाशी घट्ट धरताच न कळत तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू दाटले. जेव्हा ही बातमी आपल्या महाराजांना समजली तेव्हा हिरकणीचं धाडस ऐकून ते सुद्धा थक्क झाले होते आणि मग त्यांनी त्या कड्याला हिरकणी बुरुज हे नाव दिलं. आजही हिरकणी बुरुज त्या आईच्या धैर्याची साक्ष देत अजूनही कणखरतेने उभा आहे. प्रसंग पडता प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी हिरकणी बनते, नाही का? तर आपल्या मराठी स्त्रियांच्या शौर्याच्या कथा जाणून